सन्माननीय बच्चूभाऊवर गुटखा खाणारा टपोरीबाज शिवराय कुलकर्णी याने जे खालच्या स्तरामध्ये जे बच्चूभाऊवर जे विटंबना केली, जे बच्चूभाऊच्या बद्दल अपशब्द जे तो जो बोलला आहे ज्या भाषेमध्ये, मी सांगू इच्छितो की स्वतः बडनेऱ्यामध्ये तुम्ही ज्या बडनेऱ्यात राहता, हिंदू मुस्लिमचं राजकारण करता, दिवसभर गुटखा खाऊन राहता आणि त्या बडनेऱ्यात तुमचं जिथं घर आहे तिथं त्या बडनेऱ्यामध्ये 3 इमामच्या सीटा आल्या, बीजेपीची एकही सीट नाही आली. तुमचं प्रवक्ता पद तुमचं धोक्यात आहे, तुम्हाला सतरंजाच उचला लागल. तुम्ही बच्चूभाऊवर टीका करणाऱ्या जोगते तुम्ही सूर्यावर थुकण्याचा प्रयत्न करत आहे. तो गुटखा जो तुम्ही खाऊन थुकत आहे तो तुमच्या तोंडावरच पडेल आणि तो तुम्हाला चाटा लागल. सन्माननीय बच्चूभाऊ अचलपूर मतदारसंघात सतत 20 वर्ष स्वतःचा अपक्ष कोणत्याही पक्षाचा पाठिंबा न घेता सतत 20 वर्ष त्या मतदारसंघाचे आमदार होते. आज जरी त्या बडनेरा अचलपूर मतदारसंघात जर निवडणूक बॅलेटवर लावली तर 50,000च्या लीडनं जर बच्चूभाऊ निवडून आले नाही तर आम्ही राजकारणातून संन्यास घेऊ. बच्चूभाऊच्या नावाने त्याचा हा कार्यकर्ता, साधा कार्यकर्ता मी उभा राहतो. 5,000 मतं बच्चूभाऊच्या नावावर मला भेटतात. म्हणजे बच्चूभाऊ संपूर्ण महाराष्ट्रात जिथं बच्चूभाऊ जातात तिथं एका आवाजावर बच्चूभाऊला भेटण्यासाठी, समस्यासाठी शेतकरी, दिव्यांग, विद्यार्थी, हजारो लाखो शेतकरी त्या जिल्ह्यामध्ये त्यांच्या एका आवाजावर जमा होतात. लाखो लोक त्यांच्या आवाजावर जमा होतात. 8 लाख लोकांचं आंदोलन त्यांनी आता नागपूरमध्ये केलं. लाखो लोकांचे आंदोलन त्यांनी केलं आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करून दिली आहे. तुम्ही काय सांगता त्यांच्या लोकप्रियतेबद्दल? तुम्हाला सतरंजा उचलाचं काम राहिलेलं आहे. तुम्ही दुसरं कोणतंच काम करू शकता. तुमची लायकी नाही आहे बच्चूभाऊवर टीका करायची. सूर्यावर थुकू नका, तो तुका तुम्हालाच चाटा लागल. आणि दिवसभर गुटखा खाऊन तुम्ही त्या पक्षाची बदनामी करता. तुमच्या पक्षातले युवक तुम्हाला जर आयडॉल मानत असन तर तेही गुटखा खाले तुमच्यामुळं शिकन, म्हणून तुमची नोकरी धोक्यात आहे. तुम्ही पक्षाची बदनामी करत आहे, या बडनेऱ्यातली बदनामी करत आहे. तुम्ही तुमच्या सर्व कार्यकर्त्याची बदनामी करत आहे. गुटखा खाऊन दिवसभर तुम्ही गुटखा खाऊन टीव्हीवर फालतू बोलून स्वतःचा कचरा करू नका आणि स्वतःचा अपमान करून घेऊ नका. तुमचा जाहीर निषेध करतो. जाहीर निषेध.